आपल्याला पुण्यावरनं ठाण्याला येण्याची वेळ का आली? नमस्कार, मी सकाराम मामंथन पिछे, दलित महासंघ महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आणि या आंदोलनाचे अध्यक्ष राजेंद्र साळवे सर। आम्ही गेले 9 महिने 7 दिवस 8 दिवस आंदोलन आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसाहतीमध्ये चालू आहे आणि या आंदोलनाची दखल आमच्या वसाहतीला 13 मार्चला झोपडपट्टीला आग लावून देण्याचा प्रयत्न केला आणि बोगस SRA राबवण्यासाठी तिथल्या काही कोटी रुपये जमीन हडप करण्यासाठी आणि झोपडपट्टी उठवण्यासाठी त्यांनी षड्यंत्र रचलेलं आहे आणि ती झोपडपट्टी मोडून आणि सगळं काही या गोरगरिबाचे संसार उद्ध्वस्त झाले, जळून खाक झालेले आहेत आणि आतापर्यंत दलित लोकांना 1 रुपयासुद्धा मिळालेला नाही। आणि प्रशासनाने आम्ही वारंवार दिल्ली, मुंबई, आझाद मैदान, नागपूर, हिवाळी अधिवेशनावर आत्मदानाचं आम्ही हे केलेलं आहे। माननीय चंद्रकांत बावनकुळे साहेबांना देखील आम्ही निवेदन दिलेलं आहे। त्यांनी देखील माननीय CM एकनाथरावजी शिंदे साहेब यांना वारंवार आम्ही निवेदन दिलेलं आहे, तरी पण आमचं प्रशासन दखल घेत नाही। याच्यामुळं आम्ही गेल्या 15 दिवसात माननीय अजितदादा यांचं दुःखद निधन झालेलं आहे आणि त्या निधनामुळं आम्ही गेले 15 दिवसात दुःखात म्हणून आम्ही थांबलो होतो। तर आज रात्रीपासून आम्ही 9:30 वाजल्यापासून आलो, तर इथले शिंदे साहेबांच्या PAने सांगितलं की लालसरे साहेब म्हणून आहेत, त्यांनी सांगितलं की उद्या सकाळी 11 वाजता तुम्हाला भेट घालून देतो, पण आमची अद्याप आतापर्यंत भेट झाली नाही। तर आमची विनंती आहे तुमच्या चॅनलच्या, तुम्हाला शुभेच्छा देतो, कारण की तुमच्या माध्यमातून तरी आमची या गोरगरिबाची, लाडक्या बहिणीची, लाडक्या भावांची कनवळा यावा या प्रशासनाला, अशी मी विनंती करतो। कारण की आमच्यावर हे आंदोलनाची पाळी आणू नये आणि त्यांच्या बंगल्यापुढे आम्हाला आमचा हेतू नाही, आमचा प्रश्न त्यांनी आमचा मार्ग लावा, हीच आमची विनंती आहे। खरंच महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणीला, लाडक्या भावांना हे सरकार श्रेय देते का? खरंच महाराष्ट्र हा प्रगती होतोय का? काय वाटतंय? मला म्हणायचं तुमच्या चॅनलच्या माध्यमातून, जोपर्यंत आमच्या 100 घरं आणि 617च्या या लाडक्या बहिणीला न्याय देतील तेव्हा खरं आम्हाला कुठंतरी समजेल की आम्हाला कुठंतरी लाडक्या बहिणीला माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेब खरंच या लाडक्या बहिणीचा कनवळा आहे, हे खरंच आम्हाला वाटत। सांगाल, पूर्वगामी महाराष्ट्रामध्ये 100 झोपडपट्ट्या जळाल्यात, त्या अनुषंगाने पुण्यावरनं आपल्याला थेट ठाण्यात यावं लागतंय, काय आपली भावना आहे? माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी मंत्रालयामध्ये संबंधित अधिकारी वर्गाची बैठक आयोजित करावी आणि ती जर बैठक आयोजित केली तर खऱ्या अर्थाने हा बोगस SRA बोगस संमतीपत्र जे 1,500 कोटीचा भ्रष्टाचार चालला आहे तो 100% रद्द होईल अशी आमची खात्री आहे आणि म्हणून गेली 9 महिने आम्ही त्यासाठी आंदोलन करतोय। त्याच आशेने आम्ही एकनाथ शिंदे साहेबांचं ठाणे येथील निवासस्थान गाठलेलं आहे। साहेबांना प्रत्यक्ष भेटून सर्व कागदपत्र माहिती दिलेली आहे। साहेबांनी स्वतः समक्ष गेल्या 25 तारखेला आम्हाला शब्द दिला की आम्ही बैठक लावतो। असं असताना आजपर्यंत बैठक आयोजित झालेली नाही। आम्ही काल आलो 9 वाजता, आज 24 तास झाले, परंतु या 24 तासामध्ये त्यांच्या PAनी आणि इथे पोलिसांनी अतिशय पद्धतीने आम्हाला चलाकीने गुमराह केलं। आजारी आहे सांगितलं आणि भेट घालून देतो, परंतु एका बाजूने ते गुपचूपपणे बाजूला गेले निघून। मोदी साहेब आलेत महाराष्ट्रात मुंबईला, हे कारण सांगितलं जाते, परंतु या गरीब लाडक्या बहिणी आणि ह्या ठिकाणी रस्त्यावर बसलेल्या असताना यांना जेवण नाही, त्यांची परिस्थिती कोणत्या अवस्थेत आहे आम्ही सगळे बघतोय, बॅनर तिथली परिस्थिती बघतोय। एकनाथ शिंदे साहेबांचा नावलौकिक पाहतोय, ऐकतोय आणि आम्ही प्रत्यक्ष अनुभूती घेतोय महिला की बाबा खरंच एकनाथ शिंदे साहेबांचा बंगला किंवा येथील पोलीस, त्यांचे PA खरंच आम्हाला न्याय देतील, 1,500 कोटीचा भ्रष्टाचार नष्ट करतील आणि खरंच आपल्या ज्या पाठीशी लोक जे या भ्रष्टाचाराच्या मागं लोक आहेत सर्वपक्षीय, खरंच त्यांना बाजूला सारून या जनतेला न्याय मिळेल का? आणि तेव्हा खऱ्या अर्थाने या महिलांना वाटेल की नाही बाबा एकनाथ शिंदे साहेब खरंच या महाराष्ट्रातल्या गोरगरीब जनतेसाठी आहेत आणि तोपर्यंत या लोकांचा कधीही विश्वास बसणार नाही, कारण आम्ही प्रत्यक्ष त्याची डोळे म्हणजे समक्ष अनुभूती घेतलेले माणसं आहोत। कारण अनुभव हा सगळ्यात मोठा गुरु आहे, कारण आम्ही ऐकलंय, आम्ही पाहिलंय डोळ्यात, टीव्हीनी, पण प्रत्यक्ष अनुभव घेऊन जर इथं मी
24 तास बसून जर कुठला रिप्लाय नाही, त्या पी एला माहीत असताना ते साहेबांपर्यंत जात नाही, साहेबांची साधे आम्हाला 2 शब्द बोलायला वेळ नाही किंवा भेट नाही, जर भेटच नाही तर पुढच्या गोष्टी कुठल्या होणार आहे. त्यामुळं आम्हाला 100% असं वाटतं आहे की जोपर्यंत एकनाथ शिंदे साहेब बैठक आयोजित होत नाही किंवा आम्हाला भेटीची वेळ मिळत नाही आणि एकनाथ शिंदे साहेब काय म्हणतात या विषयावर, तोपर्यंत काही होणार नाही. महाराष्ट्रात पहिलंच उदाहरण असेल की या बोगस SRAसाठी 9 महिने आंदोलन चालले, 9 महिने. मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब, सुनेत्राताई पवार साहेब, आज तुम्ही सूत्र हातात घेतल्यात. आम्हाला ह्या 3 लोकांकडून अपेक्षा आहे जे आज ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाचा भार वाहतात आणि महाराष्ट्र खऱ्या अर्थाने त्यांना असं वाटतंय सर्व निवडणुका जिंकल्या, ग्रामपंचायत जिंकली, पंचायत समिती जिंकल्या, नगरपालिका, तर तुम्ही हे जो भ्रष्टाचार आहे 9 महिने चाललेला हा थांबवावा, एवढी या गोरगरीब जनतेची मागणी आहे. वारंवार पत्रव्यवहार करून, वारंवार आंदोलनं करून आपल्याला न्याय मिळत नाही आहे. पुढची भूमिका काय असेल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडनं सकारात्मक प्रतिक्रिया आली नाही तर विषय कसा आहे, हिवाळी अधिवेशनात आत्ता काही दिवसापूर्वी तुमच्याकडे पत्र येते, बावनकुळे साहेबांनी स्वतः नोट टाकून पत्र लेखी दिलं की बैठक घ्या. त्या बैठकीच्या अनुषंगाने सगळ्यांची बैठक जर झाली असती हिवाळी अधिवेशनात तर ह्या प्रश्नाचा निपटारा खऱ्या अर्थाने झाला असता. परंतु त्या पत्राच्या अनुषंगाने बैठक आयोजित होण्याच्या ऐवजी दुसऱ्या दिवशी नीलमताई गोरेंचा फोन मला आणि सगळी माहिती विचारतात. खऱ्या अर्थाने त्यांचं षडयंत्र, त्यांचा पाठिंबा त्या बिल्डर नाही म्हणून बैठक मागत नाही आणि म्हणून हा भ्रष्टाचार होतोय, म्हणून SRA रद्द होत नाही, त्यांचा आशीर्वाद असल्यामुळे. आणि मग याला पाठीशी घालतात का एकनाथ शिंदे साहेब, हाच आमचा प्रश्न विचारण्यासाठी, याचा आम्ही सोक्ष लावण्यासाठी आज यांच्याकडे आलो की एकनाथ शिंदे साहेबांच्या तोंडून किंवा त्यांच्या कृतीतून आम्हाला पाहिजे की खरंच ते कोणत्याही पक्षाचे, ते स्वतःच्या पक्षाचे असेल, कुणी असेल, गोरगरिबांसाठी आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे. परंतु आम्हाला भेटच मिळाना, 24 तास झाले. आता ह्याच्यात काय म्हणायचं काय, आता भेटच मिळाना. अनेक लोक म्हणतात साहेब भेटतात, प्रश्न सोडवतात, पण आम्ही 24 तास झालं, एवढे 50-60 महिला आल्या आहेत, हां त्या ठिकाणी जेवण नाही आणला, सगळ्यांना माहिती आहे सगळ्यांना, आणि त्यांची भेट मिळत नाही. आम्ही भेट मागतोय फक्त, प्रश्न बाजूला राहिला, पण भेट मिळत नसेल तर मग आता तुमचा प्रश्न कसा मिळेल. म्हणजे भेट मिळाली नाही किंवा प्रश्न चिघळला तर ह्याचं जे खापर आहे ते सरकारवर आहे. शेवटी आमच्या उग्रतेचा अंत पाहू नये एवढीच विनंती आहे फक्त. शिंदे साहेबांचे आम्ही सोशल मीडियावर एवढे व्हिडिओ पाहिले की जनता वसतिमध्ये जाऊन महिलांना त्यांनी सहकार्य केलं, त्यांचा तिथं पण SRA त्यांचा रद्द करून त्यांना दिला. आम्हाला पण त्यांची अपेक्षा होती की आम्ही त्यांच्यापर्यंत येऊ, शिंदे साहेब आम्हाला भेटतील, आमच्या वस्तीतलं SRA रद्द करतील, अशा ह्या अपेक्षाने आम्ही त्यांच्या दारात कालपासून उपाशी तापाशी इथं बसलोय. लहान लेकरं आहेत, जे काल आम्ही खायला आणलं होतं ते खाल्लं आजपर्यंत. आज मी उपाशी आहे. एवढे लोक इथं राहतात, त्यांना खायला नाही आणि एवढा मोठा बंगला आहे त्यांना एवढं प्रोटेक्शन आहे, पण त्यांनी आमच्याकडे लक्ष दिलं नाही आणि त्यांच्या PAने आम्हाला खोटं सांगितलं की ते आजारी आहेत आणि ते झोपलेत आणि आम्हाला उडवीचे उत्तरं दिले. आम्ही बाजूला गेलो, लगेच साहेब आमच्या समोरून गेले. जर आम्हाला रात्री 2 शब्द ते बोलले असते तर आम्ही आत्तापर्यंत इथं बसलो नसतो, आम्ही आमच्या घरी गेलो असतो आणि सुखरूप राहिलो असतो. आम्हाला ही आशा होती की एकनाथ साहेब आम्हाला भेटतील आणि सहकार्य करतील. तर एकनाथ साहेबांपर्यंत हा जर व्हिडिओ गेला तर आमच्या गोरगरिबांचा आशीर्वाद त्यांना भरपूर भेटेल आणि आम्हाला सहकार्य करावा, हीच आमची अपेक्षा आहे. काय वाटतं, सरकार एक साईडला लाडकी बहीण योजनेकडनं महिलांना खुश करते तर एका साईडला लाडक्या बहिणींना बेघर करते, काय वाटते सरकार? मग तेच लाडक्या बहिणीला पैसे देऊन उपयोग नाही. लाडक्या बहिणीत रोडवर पडल्या तर त्या पैशाला घेऊन चाटायचं काय? आम्हाला घरदार नाही आहे, काय नाही, त्या 1500 रुपयामध्ये करणार काय आम्ही? आम्हाला पैसे नको, आमच्या हक्काचे घरं, आमचे प्रॉपर्टी कार्ड, आमचे घरं जे जाग्यावर जिथं आहे ती बैठी घरं द्या आणि SRA नको, SRA रद्द करा. फोकस SRA आहे, सगळ्यांना फसून सह्या घेतल्यात. हा बिल्डरचं सगळं काळा बाजार आहे. बिल्डर आम्हाला त्रास देतोय, घरं जाळलेत बिल्डरने, आम्हाला धमक्या देतं येऊन की तुम्ही घरं खाली करा. 25,000 काय 25 किती
30,000 घ्या आणि घरं खाली करा आणि तुम्ही इथून निघून जा. तर आम्ही कुठे निघून जाणार? एवढी प्रॉपर्टी आमची त्या कब्जा करतात आमच्या प्रॉपर्टीवर आणि त्यांचा हक्क दाखवतात. तर आम्हाला तो SRA नको, आमच्या जागेवर आम्हाला घरं पाहिजे.